अरे मुद्द्यावर बोल. आपण साडी वेगळी विकायला बिना विकायला नाही आलो इथं. आपण कशासाठी आलो माहितीये का? आज मुक्त शिवार ही जी योजना आहे ना, हे आज मुक्त शिवार झालं पाहिजे सगळं गाव. हां बरोबर आहे. आलो. अरे हो मुद्द्यावर ये. मुद्द्यावर असतो मी. अबा मुखवटा घे, मास्क घे, घुंगर लावलेली काडी घे. आणि सोबत 4-5 बाया बी घे. नाहीतर चांगलं जाऊ नाही. बरोबर. आणि हे सगळं केलं नाही तर का होईल? अहो बाई सांगा आता का होईल म्हणते. सांग मग. अगं, का नाही होणार? आता मला सांग तू बिना मुखवट्याची जर जंगलात गेली आणि तिथं तर तुला वाघानं पाहिलं झालं. वाघासोबत का तू भांडे खेळशील? अगं नाही, कोतवणी खाऊनच टाकणार. मग त्याच्यासाठी तर आपल्याला मुखवटा पाहिजे. म्हणजे जर मागून मुखवटा दिसला तर वाघ त्याला वाटेल का दुसरं प्राणी आहे तर 4 फूट दूर जाईल. बरोबर आहे. आता मला सांग तू ते घुंगरू लावतो का? तुला घुंगरू लावतो की तर नाचायला जायचं का जंगलात? नाचायला बी नाही जायचं, मुजरा बी करायला नाही जायचं आहे ना मग. अबा काडी राहिली. मी सांगतो याला सोप्या भाषेमध्ये पकडतो हे. मला सांग, आता तुम्ही नाही का जंगलामध्ये जाता, किती जणी आहे तुम्ही? दोघी जणी आहे. आता दोघी जणीवर कुठलाही एका मोठा प्राणी हल्ला करू शकतो सोप्या पद्धतीने. म्हणून तुम्हाला सांगतो, एकटं दुखतं जायचं नाही, आपला एका ग्रुप मध्ये जायचं. ग्रुप म्हणजे समूह पाहिजे, कमीत कमी